नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी 18 ऑगस्ट प्रोममध्ये चारूच्या मावशीचा ॲड्रेस आणि फोन नंबर विचारण्यासाठी ओवी शिनूकडे येते. तेव्हा चारू शिनूच्याच बेडरूममध्ये असते. ओवीला बघून ती एकदम गोड वागते. चारूने ओवीला घरातून पहिले काढून द्यायचा प्रयत्न केलेला असतो, त्यामुळे ओवी तिला बघून दचकते. पण चारू म्हणते, ओवी अगं ये ना, तिथे काय थांबलीस? तुला शिनूशी बोलायचं असेल ना, खुशाल बोल, माझी काही हरकत नाही. मला कळतंय गं, तुझं शिनूवर प्रेम आहे आणि साहजिकच तू तुझं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करणारच ना. ओवी म्हणते, चारू हे काय बोलतेस? चारू म्हणते, ठीक आहे, तुला शिनूशी बोलायचं असेल ना, मी जाते. तिच्या ह्या वागण्याचं ओवीला खूप आश्चर्य वाटतं आणि ती विचारात पडते, चारूचं ह्यामध्ये नक्कीच काहीतरी डाव असणार. पण मडाक शिनू मात्र चारूच्या बोलण्यात येतो. आता चारू निघून गेलेली असते. ओवी म्हणते, श्रीनिवास तुला माहिती आहे का, चारूच्या मावशीचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुला जर माहीत असेल तर प्लीज मला दे ना. आता शिनूला चारूच्या बोलण्याची खात्रीच पडते. तर तो ओवी त्यांनी काय होणार आहे, आता जे काही सत्य आहे ना ते स्वीकारायलाच हवं. ती म्हणते, श्रीनिवास मला अजूनही असं वाटतं की चारू खोटं बोलते, तुला अडकवण्याचा प्रयत्न करते. अरे तुला तेवढ्या शिनू मोठ्याने ओरडतो, ओवी बास कर आता. त्याचे हे रूप बघून ओवी चकितच होऊन जाते. शिनू रागात आणि बोट करून म्हणतो, हे बघ मी तुला आता शेवटचं सांगतो हां, प्लीज तू ह्या सगळ्यापासून लांब राहा, कारण हे सगळं करून काही हाती लागणार नाही तुझ्या. जे काय झालं ते समोर आहे तुझ्या आणि तेच सत्य आहे, ते तू बदलू शकणार नाही आणि बदलण्याचा प्रयत्नही करू नकोस. तो एवढ्या तावातावाने बोलत असतो, ओवी त्याच्याकडं शॉकून बघत असते. तर तुम्हाला काय वाटतं, परदेशात थाटामाटात वाढलेली ओवी हा शिनू तिच्या लायक आहे की नाही, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.